शेतकरी बंधूंनो नमस्कार. सह्याद्री वाहिनीवरून थेट प्रसारित होत असलेल्या कृषी दर्शन फोन इन लाईव्ह या कार्यक्रमात सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मंडळी, आज आषाढी एकादशी. आषाढी एकादशी निमित्त महाराष्ट्राचं महादैवत असलेल्या विठुरायाचं स्मरण करूया, त्यांना वंदन करूया आणि संपूर्ण महाराष्ट्रात भरपूर पाऊस पडू दे आणि शेतकऱ्यांच्या जीवनात सुखसमृद्धी नांदू दे अशी अपेक्षा व्यक्त करूया. आज बकरी ईद देखील आहे. बकरी ईद निमित्त सर्व मुस्लिम बांधवांना शुभेच्छा व्यक्त करूया आणि आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करूया. मंडळी, आपल्या महाराष्ट्रातला शेतकरी हा वर्षानुवर्ष पारंपरिक पद्धतीची शेती करतोय, शेतीचा व्यवसाय करतोय. आता एकदा व्यवसाय म्हटलं की उत्पन्नाचा आर्थिक स्रोत महत्त्वाचा असतो. आपला हा जो शेतकरी आहे, या शेतकऱ्यांकडे गायी असतील, म्हशी असतील, शेळ्या, मेंढ्या, कोंबड्या या अशा जनावरांचं तो पालन करतो आणि हाच त्याच्या आर्थिक उत्पन्नाचा स्रोत असतो. पहा ना, आपण ज्याला पूर्णान्न असं संबोधतो ते दूध आपल्याला या गाई म्हशींपासून मिळतं. अर्थातच याच गाई म्हशींपासून जे शेण मिळतं ते उत्तम प्रकारचं शेणखत म्हणून हा शेतकरी शेतीकरता वापरतो. मंडळी, शेळ्या असतील, मेंढ्या असतील, अनेक मांसाहारी लोकांचं हे अन्न असल्यामुळे बाजारात शेळ्या मेंढ्यांना देखील प्रचंड भाव मिळतो आणि त्यातून आर्थिक उत्पन्न मिळतं. कोंबड्यांची अंडी असतील किंवा कोंबड्यांचं मांस असेल, याला देखील प्रचंड मागणी असल्यामुळे हा देखील शेतकऱ्याच्या आर्थिक उत्पन्नाचा एक उत्तम स्रोत आहे. थोडक्यात जर म्हणायचं झालं तर या गायी असतील, म्हशी असतील, शेळ्या, मेंढ्या किंवा कोंबड्या हा शेतकऱ्याच्या अर्थार्जनाचा एक उत्तम पर्याय आहे. म्हणून शेतकरी या जनावरांना पशुधन असं संबोधतो. जेव्हा आपण एकात्मिक शेती पद्धतीचा विचार करतो तेव्हा या ज्या पशुधनाचं महत्त्व खूपच आहे. हे महत्त्व नेमकं काय आहे हेच आपल्याला आजच्या कार्यक्रमात जाणून घ्यायचं आहे आणि त्यासाठी आजच्या कार्यक्रमात जो विषय घेतलेला आहे तो आपण एकदा तपासून बघूया. आजच्या कार्यक्रमाचा विषय आहे एकात्मिक शेती पद्धतीमध्ये पशुधनाचं महत्त्व. एकात्मिक शेती पद्धतीमध्ये पशुधनाचं महत्त्व या विषयाच्या अनुषंगाने आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी जे तज्ज्ञ आलेले आहेत आणि एक प्रगतिशील शेतकरी आलेले आहेत. सुरुवातीला मी त्यांची ओळख करून देतो. आपल्याकडे जे तज्ज्ञ आलेले आहेत सुरुवातीला मी त्यांचा परिचय करून देतो. आपल्याकडे आलेले आहेत डॉक्टर हनुमंत आगे सर. सर, तुमचं कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत. नमस्ते. डॉक्टर हनुमंत आगे सर हे खरपुडी, जिल्हा जालना येथील कृषी विज्ञान केंद्रामध्ये पशुवैद्यकशास्त्र विभागात विषय विशेषज्ञ म्हणून कार्यरत आहेत आणि ते आपल्याला या विषयाच्या अनुषंगाने सविस्तर मार्गदर्शन करणार आहेत. आपले जे दुसरे मान्यवर आहेत ते एक प्रगतिशील शेतकरी आहेत, कैलासराव शेजूळ. कैलासराव, तुमचं कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत. कैलासराव शेजूळ हे खरपुडी, जिल्हा जालना येथून आलेले आहेत. ते एक प्रगतिशील शेतकरी आहेत. पूर्वी कोरडवाहू शेती करायचे, सोयाबीनचं पीक ते मोठ्या प्रमाणात घ्यायचे आणि आता एकात्मिक पीक पद्धतीनुसार ते शेती करतात. त्यांचे अनुभव आपण या कार्यक्रमातून ऐकणार आहोत. आगे सर, आपण आणि शेजूळ सर, आपण आपल्या दोघांचंही कार्यक्रमात पुन्हा एकदा स्वागत. आगे सर, अलीकडच्या काळामध्ये एकात्मिक शेती पद्धतीबद्दल परत बोललं जातं आहे. ह्या एकात्मिक शेती पद्धतीचं महत्त्व नेमकं काय आहे? एकात्मिक शेती पद्धती ही एक इंटिग्रेशन किंवा आपण त्याला म्हणू की मल्टिप्लाइड एक फॉर्म आहे शेतीचा. परंतु एकात्मिक शेती पद्धती आणि पशुधन याची ह्या दोन अविभाज्य बाजू आहेत आणि याचं महत्त्व एकात्मिक शेती पद्धती करत असताना आपल्याला दोन गोष्टी प्रकर्षानं या समाजामध्ये किंवा कृषी व्यवस्थेमध्ये आपल्याला जाणवतात. एक बदल हा आपल्या देशामध्ये जाणवतो की अल्पभूधारक आणि मध्यम भूधारक म्हणजे साधारण शेतकरी यांचं प्रमाण हे जवळजवळ 85% आहे. आणि सामाजिक बदल जो आज आपल्याला समाज या शेतकरी वर्गामध्ये जो दिसतो तो म्हणजे
पिढ्यानं पिढ्या शेती करत असताना या कुटुंबांचं विभाजन होऊन आज जास्तीत जास्त शेतकऱ्यांकडं 80 ते 85% शेतकऱ्यांकडे ही कमी जमीन राहिलेली आहे, किंबहुना 1 हेक्टरपेक्षा कमी राहिलेली आहे. म्हणजे आपल्याला या कुटुंबांना, या शेतकरी कुटुंबांना जर त्यांचं व्यवस्थित संसार गाडा चालवायचा असेल तर आपल्याला या 1 हेक्टर क्षेत्रावरती पशुधनाच्या सहाय्यानं त्यांना एकात्मिक शेती पद्धतीचं जे मॉड्यूल आहे किंवा जे दाखला आहे तो आपल्याला तिथं देणं गरजेचं आहे. तेव्हाच आपल्याला या कुटुंबांना तिथं आर्थिक उत्पन्न चांगल्या प्रकारे मिळू शकतं. म्हणजे त्या अनुषंगाने एकात्मिक शेतीचं महत्त्व ही काळाची गरज आहे असं आपल्याला म्हणता येईल. आजच्या काळाची गरज आहे. कैलासराव, आपण खरपुडी जिल्हा जालना इथून आलेला आहात. आपण एक प्रगतिशील शेतकरी आहात आणि वर्षानुवर्ष पारंपरिक पद्धतीची शेती करत होतात. जेव्हा आपण पारंपरिक पद्धतीची शेती करत होतात तेव्हा तुमच्यासमोर नेमक्या कोणकोणत्या अडचणी होत्या? मी सुरुवातीला पारंपरिक पद्धती शेती करत होतो. त्याच्यामध्ये मला दुष्काळाचा आणि पाण्याचा अडचणी येत होत्या. कधी हवामानाच्या बदलामुळे अडचणी येत होते. नंतर मला पाण्याचा हे शॉर्टेज येऊ लागला. कधी दुबारा पेरणी करावी लागत होती, कधी खर्च करण्याला अडचणीत जावं लागत होतं. लोकांची इथं मजुरी करावं लागत होती. पुन्हा नंतर आता चांगलं व्यवस्थित हे करता येतं. पण जेव्हा कोरडवाहू पद्धतीची शेती आपण करायचात कोणकोणती पिकं घ्यायचात? कोरडवाहू शेती करायच्या टायमाला मी सोयाबीन आणि कापूसाची हे 2 पिकं घेत होतो. आणि ही 2 प्रमुख पिकं घेताना तुमच्यासमोर कोणकोणत्या अडचणी होत्या? ही प्रमुख पिकं घेताना माझ्याकडं एक तर खतासाठी पैसे नसे, पुन्हा खतासाठी पैसे नसल्यानंतर घर कसं चालवायचं, काय करायचं, दुबारा पेरणी झाल्याच्या नंतर खर्च जास्त होऊन जायचा. नंतर परत अजून बऱ्याचशा अडचणी येऊ लागल्यानंतर मी हे पारंपरिक पद्धतीचे सोडून दिलं. बरं, म्हणजे पारंपरिक पद्धतीची शेती सोडून दिली आणि एकात्मिक शेती पद्धतीकडे वळलात. एकात्मिक शेती पद्धतीने म्हणजे पारंपरिक शेतीला जोडधंद्याची हे केली. बरोबर. अगे सर, आपण जेव्हा एकात्मिक शेती पद्धती असं वारंवार बोलतोय, एकात्मिक शेती पद्धती म्हणजे नेमकं काय? खूप चांगला प्रश्न आहे सर, की मी म्हटलो की अल्पभूधारक मध्यम शेतकऱ्यांना ही एकात्मिक शेती पद्धती आजच्या युगामध्ये किंवा आजच्या काळामध्ये नितांत गरज आहे आणि ही पुढे संजीवनी ठरेल. भविष्यामध्ये त्यांना जर संसार गाडा चालवायचा असेल तर एकात्मिक पद्धतीमध्ये आपण साधं सोपं बघतो की शेती आपण निसर्गाकडून घेतलेली आहे आणि मग निसर्गाकडून शेती घेत असताना ही श्रीमंत निसर्ग होता आणि आज आपण पिढ्यानपिढ्या शेकडो वर्षे ही शेती कसत आहोत आणि मग याच्यातून जे आपण नेहमी पीक घेतो त्यामध्ये तिचं जे काही संतुलन आहे, समतोलन आहे, मातीचं आरोग्य आहे किंवा आपल्या शेतीचं जे आरोग्य आहे ते आपण वापरत आलेलो आहोत. मग आज आपल्याला त्या शेतीला एक तर धारकता कमी झालेली आहे, जमीन कमी झालेली आहे आणि जर ही उत्पादकता आपल्या पुढच्या पिढ्यांपर्यंत टिकवायची असेल तर आपल्याला एकात्मिक पीक पद्धती हे एवढं मॉड्यूल आपल्याकडं चांगलं ऑप्शन आहे. आणि एकात्मिक पद्धतीमध्ये सगळ्यात महत्त्वाचा याचा जो आत्मा आहे तो असा आहे की एकात्मिक पीक पद्धतीमध्ये सगळ्यात महत्त्वाचं की माती संवर्धन किंवा मातीचं पोषकता ही वाढवणं, जमिनीची सुपीकता वाढवणं, याच्या अनुषंगानं आपण त्याला जोड देत असतो. ह्या जोड व्यवसायाची जोड व्यवसायामध्ये मग पशुधन आलं, पशु व्यवसाय आले, त्याच्यामध्ये दुग्ध व्यवसाय, कोंबडी पालन, शेळी पालन, मत्स्यपालन, वराह पालन, या व्यवसायातून आपल्याला जे त्यांना जैविकता वाढवण्यासाठी जे जीवन खत आहे ते देणं सुलभ होतं आणि याच्यामुळे मातीमध्ये त्याचं पोषकता वाढून ही टिकाऊ आणि उपजाऊ माती आपल्याला जास्त उत्पादन देते आणि त्याच विरुद्ध आपल्याला ही खर्च देखील कमी करायला मदत करते. किंवा आपण एक फोन घेऊयात. ज्ञानेश्वर भोसले बोलतात. हॅलो. हॅलो, नमस्कार. नमस्कार ज्ञानेश्वरजी. हां जी, आपल्या कार्यक्रमात स्वागत. हॅलो. हां नमस्कार सर. हां, आपला प्रश्न विचारा. सर, मला हाके सरांना विचारायचं आहे. आमची मंगळवेढा तालुक्यामध्ये सोलापूर जिल्हा आहे आमचा. तर आमची कोरडवाहू शेती आहे. बर. तर त्यामध्ये कसं आहे की शेतामध्ये जास्त पाणी कमी आहे. तर त्यामध्ये आम्ही पशुधनामध्ये जर कोंबड्या पालनचा जरा थोडासा माझा विचार आहे. तर ते करू का? जर्शी एक दोन काही जण म्हणतात की 2-4 जर्शा घ्या, त्या बऱ्या पडतील. काही जण म्हणतात की तुम्ही कोंबड्या पाळा. तर सरांना मला बोलायचं आहे की बरं काय पडेल की त्यातून आम्ही जरा थोडंसं उत्पादन घेऊ शकू आणि आमचा थोडासा उत्पादनाचा भाग चांगला व्हावा. धन्यवाद. आपला प्रश्न कळला. ते कोरडवाहू शेती करतात आणि त्यांना काही लोकांनी सल्ला दिलेला आहे की कोंबडी पालन करा किंवा जर्सी गाय पालन करा. काय सांगता येईल सर त्यांना? ज्ञानेश्वरराव, आपला प्रश्न कळाला. मी तर आपल्याला हे आवाहन करेल की आपला हा कार्यक्रम याच अनुषंगाने आहे आणि हा कार्यक्रम आपण शेवटपर्यंत बघावा. तुमच्या प्रश्नाचं उत्तर याच्यामध्ये मिळूनही जाईल, परंतु तुम्ही प्रश्न विचारल्यामुळे थेट तुम्हाला उत्तर देणं हे कर्तव्य समजतो.
तुमची जी जमीन धारकता आहे, जमीन तुमच्याकडे किती आहे याचं जर तुम्ही एक विभागणी केली आणि त्या विभागणीमध्ये तुम्हाला पाण्याचा जो उपलब्धता आहे, मग त्याच्यावरती तुम्ही कोरडवाहू किती ठेवायची, फळबाग किती ठेवायची, पाण्याचा वापर तुम्हाला शेततळ निर्माण करून कसा करता येतो, ठिबकवर कसं जाता येतं, याच बाजू जमेच्या आहेत. त्यासोबत कमी पाणी लागणारं, आता जर समजा तुम्ही गायींचा विचार केला तर आपल्याला शेळ्यांपेक्षा जास्त पाणी लागणार आहे त्यांना प्यायला, त्यांच्या चाऱ्यासाठी जास्त पाणी लागणार आहे. परंतु याच्या व्यतिरिक्त जर शेळ्या केल्या तर कमी पाणी लागणार आहे. त्याहूनही कोंबड्यांचा विचार केला तर अजूनही कमी पाणी लागणार आहे. म्हणजे तुमच्याकडं पाण्याची उपलब्धता जर विचार केला तर सुरुवातीला काही गावरान देशी कोंबड्या, सुधारित जातीच्या कोंबड्या 50-100 असा प्रयोग करावा. त्यासोबतच 10 ते 15 देशी आपल्या महाराष्ट्रीयन जातीच्या शेळ्यांचा कळप असा उभा करावा. त्याच्यासोबतच 1-2 गायी ह्या जर जोड दिली तर तेव्हा तुम्हाला ज्या अडचणी समोर येतील त्याच्यावरती तुम्ही एखादं शेततळ उभा करून ठिबकचा पर्याय समोर ठेवून जर शेतीला तुम्ही एकात्मिक रूप दिलं तर नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल असं मला वाटतं. म्हणजे पाण्याची उपलब्धता बघून त्या पद्धतीने त्यांनी त्या पद्धतीचं पशुपालन करणं गरजेचं आहे. Yes. कैलाशराव, आपण काही वर्षापूर्वी पारंपरिक पद्धतीची शेती करायचा, अनेक अडचणींचा सामना आपण केला. कापसाची आणि सोयाबीनची शेती आपण करत होतात, परंतु आता आपण त्याच्यामध्ये बदल केलेला आहे आणि आपण आता एकात्मिक पद्धतीची शेती करताय. हे बदल नेमके काय केलेत? हे बदल म्हणजे मी सुरुवातीला कृषी विज्ञान केंद्र खरपुडी इथं गेलो. परत सरांना विचारलं की बा कोणता शेतीला जोडधंदा द्यावा. त्यांनी सांगितलं बघा शेळीपालन, रेशीम उद्योग, पुन्हा कुक्कुटपालन हे या कोरडवाहू शेतीला, पारंपरिक शेतीला जोडधंदा द्यावा असं त्यांनी सांगितलं. पुन्हा नंतर मग बाकीचा त्याचा व्यवसाय सुरू केला मी. बरं. अगे सर, एकात्मिक शेती पद्धतीमध्ये पशुधनाचा म्हणजे त्याच्यामध्ये गायी असतील, म्हशी असतील, शेळ्या, मेंढ्या आणि कोंबड्या आणि त्याच्यामध्ये मत्स्यपालन देखील आलं, तर त्या पशुधनाचं महत्त्व नेमकं काय आहे? आता एकात्मिक शेती करत असताना मी तर तुम्हाला याचे कॉम्पोनंट सांगितले की याचे वेगवेगळे विभागण्या आहेत. जसे तुम्ही पशुधना व्यवसाय जसा आपण बोलतो त्याचसोबतच निसर्ग संवर्धन, माती संवर्धन, जल संवर्धन, कृषी वनीकरण, त्याचसोबतच आपल्याला या एकात्मिक मॉडेलमध्ये रोजगार निर्मिती आणि आपल्याला आर्थिक नियोजन करून जास्तीत जास्त आर्थिक उत्पन्न मिळवणं, या आपल्या ज्या हेतू किंवा उद्देश आहेत हे एकात्मिक शेती पद्धतीमध्ये ठेवले पाहिजेत. आणि मग या पशुधनासाठी जेव्हा आपण मातीचा विचार करतो, मी साधी एक गोष्ट आपल्याशी शेअर करतो की एखाद्या शहरामध्ये आपल्याला जायचं असेल तर तिथं जर जाण्याचा वाहनाचा रस्ता चांगला असेल तर आपण तिथं लवकर पोहोचतो. तसं आपल्या मातीमध्ये जर तिथले घटक, तिथले पिकासाठी उपलब्ध होणारे तिचे जे पोषक घटक आहेत, जसे नायट्रोजन असेल किंवा अन्य घटक पिकासाठी मुळावाटे त्या पिकाला उपलब्ध होतात, हे घटक मिळण्यासाठी तिथं जैविकता असणं गरजेचे, माती जिवंत असणं गरजेचे. आणि मग माती जिवंत ठेवणं, जैविकता वाढवणं, सेंद्रिय कर्ब वाढवणं, याच्यासाठी तिथं ही आपले पशुधनाचे जे काही शेणखत आहे, लिंडी खत आहे, गांडूळ खत आहे, कंपोस्ट खत आहे, आपण शेतामध्ये कुजवलेले सगळे खत आले, शेतामधला जो तण आहे त्याच्यापासून तयार केलेला जो कुजलेला भाग आहे तो सगळं खतामध्ये येतो. आणि हा अंश जर आपण शेतामध्ये टाकत गेलो तर आपल्याला तिथं हे रस्ते तयार होतात. किंबहुना हे जीवाणू तिथं जिवंत या मातीला करतात आणि त्यांच्या थ्रू म्हणजे हे काय करतात की जे मातीतले घटक आहेत, पिकाला जे आवश्यक आहेत ते वाहन करून पिकाच्या मुळापर्यंत पोहोचवतात. म्हणजे एका शेणाच्या सुईच्या टोकावर जर शेण घेतलं आपण तर त्याच्यावरती 500 कोटी जीवाणू आहेत. बरं. कोटी जीवाणू. तर हे जीवाणू त्या मातीमध्ये आपण जर मिक्स केले तर हे जीवाणू पिकांच्या मुळापर्यंत पिकांना लागणारे घटक हे वाहून येतात आणि आपले पिकं जोमदार येतात. म्हणजेच माती जिवंत करणं, मातीमध्ये नैसर्गिकता टिकणं आणि माती ही पोषक बनवणं, हे एवढं काम ह्या पशुधनामुळे होतं किंवा जैविक खतामुळे होतं. आणि आपण ही नैसर्गिक जी जुन्या पारंपरिक पद्धतीमध्ये आपले पूर्वज करत होते, परंतु आज आपल्याकडं जमीन धारकता कमी झाल्यामुळे आपण कॅश क्रॉप पद्धतीकडे वळलो आणि इथं आपल्याला कुठंतरी नुकसान भोगावं लागतं. त्यासाठी आपण या पशुधनाची जर जोड दिली आणि 1 हेक्टर मॉड्यूल आपण बघणार आहे, 1 हेक्टर मॉड्यूल जर डेव्हलप केलं तर आपल्याला महिनेकाठी किंवा आपलं अर्थार्जन सोपं होईल. म्हणजे थोडक्यात आपल्याला असं म्हणता येईल की ह्या पशुसंवर्धनामुळे जी नैसर्गिक जैवविविधता आहे ती टिकून राहण्यास अत्यंत गरजेचं आहे. तर जालन्यावरून एक फोन येतोय, बद्रीनाथ डोईफोडे बोलतायत आपल्याला. हॅलो. हा, नमस्कार. बद्रीनाथजी नमस्कार. नमस्कार. आपला प्रश्न विचारा. मला गावरान कोंबड्याबद्दल माहिती घ्यायची होती. हं. हा, नमस्कार सर. हां, आपला प्रश्न विचारा.
गावरान कोंबड्या कुठे मिळतात याबद्दल मला माहिती पाहिजे होती. धन्यवाद. आगे साहेब काय सांगता येईल? गावरान कोंबड्यामध्ये जे योगायोग जालन्यामध्ये कृषी विज्ञान केंद्र आपल्याकडं सुधारित कोंबड्या जे म्हणतो आपण, जे की म्हणजे संशोधित झालेल्या नवीन जाती आहेत, त्याच्यामध्ये ग्रामप्रिय आहे, RIR म्हणजे रोड आयलंड रेड ह्या कोंबड्या आहेत, आणि कडकनाथ सारख्या क्रॉस संशोधित कोंबड्या आहेत. या सगळ्यांचे पिल्लं आपल्या KVK मध्ये कृषी विज्ञान केंद्रात उपलब्ध आहेत. आज हे KVKनं पुढाकार घेऊन तिथं शेतकऱ्यांसाठी पिल्लं उपलब्ध केली आहेत. परंतु पूर्वी जेव्हा आपल्याकडे पिल्लं नव्हती तेव्हा आपल्याला ही पिल्लं नागपूरसारख्या अंडी उबवणी केंद्रावरून किंवा पुण्यासारख्या अंडी उबवणी केंद्रावरून आणावं लागत होती, किंवा हैदराबादला जाऊन आपल्याला ग्रामप्रियाची पिल्लं आणावं लागत होती. तर तिथं दूर जाण्याची गरज नाही. आपल्या शेतावरती कृषी विज्ञान केंद्राच्या प्रक्षेत्रावरती ही पिल्लं उपलब्ध आहेत. कृषी विज्ञान केंद्र जालन्यामध्येही गावरान कोंबडीची पिल्लं उपलब्ध आहेत. मंडळी, एकात्मिक शेती पद्धतीमध्ये पशुसंवर्धनाचं महत्त्व या विषयाच्या अनुषंगाने आपल्याला आणखी सविस्तर जाणून घ्यायचं आहे एका छोट्याशा व्यावसायिक विश्रांतीनंतर. नमस्कार. पुन्हा एकदा कार्यक्रमात सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आजचा विषय आहे एकात्मिक शेती पद्धतीमध्ये पशुसंवर्धनाचं महत्त्व, आणि या विषयाच्या अनुषंगाने आपल्याला मार्गदर्शन करतात डॉक्टर हनुमंत आगे सर आणि कैलासराव शेदूळ सर. कैलासराव, आपण पारंपरिक पद्धती हा एक फोन घेऊयात आपण. शिवानंद वसेदार बोलतात निपाणीहून. हॅलो. हा, नमस्कार साहेब. शिवानंदजी नमस्कार. निपाणीहून शिवानंद वसे बोलतोय मी. हां, आपल्या कार्यक्रमात स्वागत. हा, धन्यवाद. शेतीसाठी जर गांडूळ प्रकल्प जर करायचा असेल तर आपण कुठं उपलब्ध करू शकतो, किंवा आपल्या पण शेतामध्ये वगैरे तयार करू शकतोय काय, किंवा तिथे काय म्हणजे संघ वगैरे असू शकते, त्याला काय प्रक्रिया आहे, प्रोसिजर कशा प्रकारे केली पाहिजे जेणेकरून की शेतकऱ्याला त्याचा फायदा होईल. आणि ते गांडूळ प्रकल्प करण्यासाठी मग ते माती परीक्षण किंवा दुसरं काय परीक्षण वगैरे करायला लागते काय तुम्ही मार्गदर्शन कराल, असं प्रश्न होत आहे. धन्यवाद. आपले दोन्ही प्रश्न कळले. त्यांना शेतामध्ये गांडूळ खत प्रकल्प सुरू करायचा आहे. काय सर सांगता येईल आपल्याला? खूप छान प्रश्न विचारला शिवानंदजी आपण, की शेतीमध्ये जे आपण खतांचा जैविक खतांचा विचार करतो, ही जैविक खतं मातीची जैविकता वाढवतात, मातीला जिवंत करतात. आणि मग ही खतं कोणती आहेत, तर सगळ्यात चांगलं शेतीसाठी खत आपण म्हणतो की हे कोंबडी खत आहे, त्याच्यानंतर लेंडी खत आहे, त्याच्यानंतर शेणखत आहे, त्याच्यानंतर गांडूळ खत आहे, त्याच्यानंतर कंपोस्ट खत आहे. तर आपण प्रश्न विचारला गांडूळ खत. गांडूळ खतासाठी आपल्याला बाजारामध्ये एक 3x4x3 अशा प्रकारच्या बॅग मिळतात, रेडीमेड बॅग मिळतात. अशा बॅग आपण बाजारातून घ्याव्यात, आणि या बॅगांच्या भोवती म्हणजे खालचा थर हा आपल्या कचऱ्याचा किंवा आपल्या म्हणजे जे काही वाया जाणारा काडी कचरा आहे तो आथरावा. त्याच्यावरती कुजलेलं जे काही मटेरियल आहे किंवा आपला कुजलेला पाला वगैरे असेल पाचळा तो टाकावा, त्याच्यामध्ये माती मिक्स करावी, आणि वरती शेणाचा थर टाकावा. अशामध्ये जर आपण गांडूळ खत तयार केलं, त्याच्यामध्ये गांडूळ सोडावेत, आणि असे जर युनिट केले वेगवेगळे, आज आपल्याकडं भरपूर शेतकरी जे अशा प्रकारे हे गांडूळ करतात, किंवा साधा आपला उखांडा असतो किंवा या केर कचरा टाकण्याच्या जागेवर असतात, त्याच्यामध्ये जरी आपण शेणखताचा गड्डा असतो त्याच्यामध्ये देखील गांडूळ सोडले तरी आपल्याला गांडूळ खत तिथं तयार करता येईल. सर, त्यांचा दुसरा महत्त्वाचा प्रश्न होता की अशा प्रकारे गांडूळ खत प्रकल्प जर सुरू करायचा असेल तर त्या अगोदर माती परीक्षण करणं गरजेचं आहे का? आपण जेव्हा एखादा खत शेतामध्ये देतो हे तर चांगलंच आहे की आपल्या शेतामध्ये कोणते मातीमध्ये कोणते घटक आहेत हे आपल्याला माहीत असणं खूप गरजेचं आहे. कारण कोणत्या कोणत्या पिकासाठी कोणकोणते घटक किती असावेत मातीमध्ये याचं शास्त्र आहे, आणि मग या शास्त्राला अनुषंगानं आपण पीक घेत असताना त्या पिकाचे घटक आपण तपासले पाहिजेत. एखादी कमतरता असेल तर मग त्या देण्यासाठी आपल्याला निविष्ठामधून देता येईल का, किंवा आपल्या ह्या नैसर्गिक खतामधून देता येईल का. आणि जेव्हा आपण हे नैसर्गिक खत इथं टाकत जाऊ तेव्हा वर्षानुवर्ष आपल्याला या जमिनीची सुपीकता वाढलेली आपण जेव्हा तपासू तेव्हा कळेल, आणि याचा फायदाच आपल्याला होईल. नक्कीच. कैलासराव, आपण पारंपरिक पद्धतीची शेती करत होतात. आपल्या शेतामध्ये आपण कापूस आणि सोयाबीन ही पिकं घ्यायचात. त्यानंतर आपण शेतामध्ये बदल केलात आणि एकात्मिक पद्धतीची शेती आपण आता करताय. तुम्हाला नेमका काय फायदा झाला आहे? तुमचे अनुभव काय आहेत? मी आता एकात्मिक पद्धतीने शेती करू लागलो आहे. मला 50 शेळ्या घेतलेल्या आहेत. मी 50 शेळ्यापासून मला उत्पन्न मिळू लागलं. पुन्हा 200 कोंबडी, पुन्हा रेशीम शेती. माझ्याकडे तिन्ही व्यवसाय मिळून माझे 8 ते 9 लाखाचा फायदा होऊ लागलेला आहे. परत पुन्हा याच्यातून
मजुरी करण्याला दुसरीकडे जावं लागत नाही. पुन्हा घरच्या लोकांना पूर्ण सदस्यांना घरची मजुरी करावा भेटत आहे. बाकी मग पूर्ण याच्यापासून मला हा एवढा फायदा मिळालेला आहे. बरं, पण मग तुम्ही शेळ्या पालन करता, कुक्कुटपालन पण करता, त्याचा आर्थिक फायदा नेमका कसा झालेला आहे? म्हणजे जेव्हा तुम्ही पारंपरिक पद्धतीची शेती करत होतात तेव्हा तुमचं आर्थिक उत्पन्न किती होतं आणि आता एकात्मिक पद्धतीची शेती जेव्हा करताय तेव्हा किती उत्पन्न मिळतं तुम्हाला? पारंपरिक शेती करत होतो त्यावेळेस 80 ते 1 लाखापर्यंतच उत्पन्न भेटत होतं. आता जास्तीत जास्त मला 8 ते 9 लाख रुपये वार्षिक उत्पन्न मिळतं मला आता. आणि घरच्या लोकांना यांना मजुरीचा त्याचा का बाहेर जावं लागत नाही. बरं. बाकी सर, आपण फोन घेऊयात. एक संदीप लोंढे बोलतात जालन्याहून. हॅलो. हॅलो, संदीप लोंढे बोलतो जालन्यावरून सर. हां संदीपजी, नमस्कार. नमस्कार सर. आपला प्रश्न विचारा. सर, जनावरांमध्ये गाय बैल यांना गोचिड यांचं प्रमाण जास्त आहे. वारंवार उपाययोजना करूनही ते कमी होत नाही. त्याबद्दल सविस्तर माहिती हवी होती. आगे सर काय सांगताय? संदीपजी, आपला प्रश्न समजला. वारंवार गोचिडचा प्रादुर्भाव आपल्याला दिसतो. तर आपण जर समजा जनावरांची संख्या ही 4-5च्या पुढे असेल तर आपण छोटा एक 5 ते 6 गुंठ्याचा मुक्त गोठा करावा, जेणेकरून जनावरं सकाळी उन्हामध्ये गेल्यानंतर हे जे नैसर्गिक पक्षी आहेत, बगळे वगैरे किंवा हे पक्षी काय करतील, हे गोचड खाऊन टाकतील. हे नॅचरल निर्मूलन होईल. दुसरा पर्याय आपल्याला त्याच्यामध्ये त्या शेडमध्ये एक 10 ते 5 कोंबड्या पाळता येतील, त्याही त्या गोचडांचं निर्मूलन करतील. आणि तिसरा पर्याय आपल्याला औषधोपचार करत असताना जेव्हा गोचडांचं निर्मूलन करतो तेव्हा दोन्ही वेळेला आपण शेडमध्ये फवारणी करावी. त्या औषधाची मात्रा योग्य पशुतज्ञाच्या सल्ल्याने करावी. आणि ती शेडमध्ये फवारताना आपल्याला जनावराचा चारा किंवा वैरण याच्यावरती न जाता शेडमध्ये फवारून त्याच दिवशी जनावराच्या अंगावर देखील हे कीटकनाशकाची जे गोचिडनाशक आहेत त्यांची फवारणी करून त्याचं निर्मूलन एकदाच करता येईल. आगे सर, मला असं सांगा की एकात्मिक शेती पद्धतीचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा पशुसंवर्धनाचं महत्त्व फार आहे. आणि पशुसंवर्धनाचा जेव्हा विचार आपण करतो तेव्हा कोणकोणत्या प्रकारचे व्यवसाय करता येणं शक्य आहे? एकात्मिक शेती पद्धतीमध्ये पशुसंगोपन हा एक अविभाज्य घटक आहे. आता अविभाज्य घटक कशासाठी की याच्यामधून जे फायदे आहेत, शेतीला शाश्वत उत्पन्नाकडे नेणं आणि कमी जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांना संसार गाड्यासाठी मदत करणं, हे 2 उद्देश आपल्या इथं सफल होतात. त्यासाठी आपण पशुसंगोपनामध्ये गोपालन आलं. गोपालनमध्ये दुग्ध व्यवसाय करू शकतो किंवा चांगले वळू तयार करणे, चांगले बैल तयार करणे, चांगल्या गायी तयार करणे, हा देखील व्यवसाय करू शकतो. याच्यासोबत आपल्याला शेणखत निर्मिती हा देखील एक आपल्याला जैविक खतं किंवा नैसर्गिक खतासाठी आपल्याला हा पण एक उद्योग तयार करता येतो. दुसरा म्हैसपालनमध्ये परत दुग्ध व्यवसाय, जैविक खत निर्मिती आणि दुग्ध म्हणजे त्याचे कालवडी किंवा रेडे तयार करणं. तिसरा आहे शेळीपालनमध्ये लेंडी खत निर्मिती, त्याच्यासोबतच चांगले बोकड निर्मिती, शेळ्या निर्मिती, हा देखील व्यवसाय करून आपल्याला बाजारामध्ये शेळीपालन करता येतं. तिसरा उद्योग आहे कोंबडी पालन. कोंबड्यामध्ये आपण अंडी देणाऱ्या कोंबड्या, मांसाच्या कोंबड्या, परत बाजारामध्ये पिल्ले तयार करणं, त्याच्या पुढे जाऊन पिल्ल निर्मितीचे केंद्र म्हणजे अंडी उबवणी केंद्र करणं, अशा प्रकारचे व्यवसाय आपल्याला इथं करता येतात. त्यासोबत वराहपालनची जी विष्ट आहे ती आपल्या केळीसाठी खूप चांगली आहे. अशा प्रकारे आपण एकात्मिक पद्धतीमध्ये म्हणजे आपल्या ह्या मॉड्यूलचा एक आत्मा आपण जर पकडला, जैविकता आणि माझ्या मातीचं संगोपन, माझ्या मातीची पोषकता वाढवण्यासाठी मी केलेले नैसर्गिक प्रयत्न, याच्यामध्ये पशुसंगोपन हे तुम्हाला खूप मदत करतं आणि ही काळाची गरज बनलेली आहे. नक्कीच. कैलाशराव, आपण पारंपरिक पद्धतीची शेती सोडून एकात्मिक शेतीकडे वळलात. अगदी सुरुवातीला आपण शेळीपालन सुरू केलं, मग कुक्कुटपालनाकडे वळलात. हे शेळीपालन आणि कुक्कुटपालन याची सुरुवात करताना तुमचे अनुभव कसे होते? याची सुरुवात करताना माझा अनुभव असा होता की मी हे करताना मला बऱ्याच अडचणी आल्या, पण तरी मी कृषी विज्ञान केंद्राकडे मार्गदर्शनासाठी गेलो. पुन्हा परत मला तिथं अनुभव मिळाला किंवा तुम्ही शेळीपालन करा, कुक्कुटपालन करा, रेशीम उद्योग करा, याच्यात तुम्हाला फायदा होईल. पुन्हा यांचं तुम्ही प्रशिक्षण करा. मी तिन्ही पण याचं प्रशिक्षण केलेलं आहे. कुक्कुटपालन, शेळीपालन आणि रेशीमचं पण प्रशिक्षण घेतलेलं आहे. आणि परत त्याच्यापासून मला बराचसा फायदा झालेला आहे. पुन्हा शेततळे आणि हे खर्चासाठी मला पाण्याच्या उपलब्धतेसाठी चांगला फायदा मिळालेला आहे. नक्की. आपण एक फोन घेऊयात. कैलास वैद्य बोलत आहेत बुलढाण्याहून. हॅलो. सर नमस्कार. हॅलो. नमस्कार सर. हां कैलासजी, नमस्कार.
सर माझ्याकडे 40 मेंढ्या होत्या. माझा असा प्रश्न आहे हं. की त्यांना बंदिस्त केलं तर चालेल का? धन्यवाद. त्यांच्याकडे 40 मेंढ्या आहेत. त्यांना बंदिस्त शेळी पालन करायचं आहे. काय सांगता येईल? आता मेंढी हा जो म्हणजे शेळीला बंदिस्त करणं खूप सोपं आहे. कारण का की शेळीला एक तर झाडपाला खाऊन जगवता येतं आणि शेतामध्ये चारा लावला की त्यालाही जगवता येतं. परंतु मेंढी हा असा प्राणी आहे की तो कंटिन्युअस मान खाली घालून ग्राउंडवरती गवत खाणारा प्राणी आहे. बरं. त्या झाडपाला न खाणारा प्राणी. त्यामुळे आपल्याला जर शेतामध्ये गवतवर्गीय चारा पिकाची लागवड केली तर आपल्याला या 40 मेंढ्यांसाठी फुले गोवर्धनसारखं गवत आहे किंवा दशरथसारखे गवत आहेत. अशा प्रकारची गवत जर आपण शेतामध्ये लावली जवळजवळ 2 एकर ते 2.5 एकर तर आपल्याला या शेळ्या बंदिस्त करणं मेंढ्या बंदिस्त करणं सोपं जाईल. नक्कीच. मगाशी सर आपण सांगितलं की एकात्मिक शेती पद्धतीमध्ये पशुसंवर्धनाचं महत्त्व किती आहे आणि पशुसंवर्धनाचा आपण जेव्हा विचार करतो तेव्हा शेळीपालन असेल, कुक्कुटपालन असेल, मत्स्यपालन, वराहपालन अशा विविध प्रकारचे व्यवसाय शेतकऱ्यांना करता येणं शक्य आहे. परंतु या व्यवसायांचा प्रत्यक्ष शेतकऱ्यांना आर्थिक फायदा कसा होणार आहे? शेवटी आपण जी एकात्मिक पीक पद्धतीचं मॉड्यूल म्हणतो या पीक पद्धती मॉड्यूलमध्ये आपला हा महत्त्वाचा उद्देश आहे की रोजगार निर्मिती झाली पाहिजे. जसे आमचे कैलासराव एकात्मिक पीक पद्धतीमध्ये घरच्या सगळ्या मेंबरला रोजगार निर्मिती झाली तसं रोजगार निर्मिती त्या कुटुंबांना आज आपण खेड्यापाड्यामध्ये बघतो की बऱ्याच नवयुवकाला काम नाही आहे किंवा रोजगार नाही आहे. अशा या कमी जमिनीमध्ये रोजगार निर्मिती करण्यासाठी आपल्याला या पशुपालनाचा उपयोग होईल आणि तसेच आपण या व्यवसायामधून आर्थिक उत्पन्न मिळवणं, आर्थिक स्थैर्य मिळवणं हे आपला उद्देश सफल होईल. त्यामध्ये मी खूप चांगल्या प्रकारे आपल्याला आश्वासित करू शकतो की जर आपण गावरान देशी कोंबड्या 20 ते 50 एवढ्या नगामध्ये फक्त वर्षातून 2 वेळा त्यांच्याकडून पिल्लं काढून घ्यायची, अंडी उभवून पिल्लं काढून घ्यायची अशा आपला उद्देश या कोंबडी पालनमध्ये असावा. ह्या अशा 20 ते 50 कोंबड्या आणि शेळी पालनमध्ये 5 ते 10 शेळ्या यांच्याकडून बोकड निर्मिती आणि पाट निर्मिती करून ती बाजारामध्ये विक्री करायची. यासोबत जर तुम्ही 2 गायी, दूध देणाऱ्या गायी किंवा दोन दूध देणाऱ्या म्हशी ठेवल्या तर कमीत कमी तुम्हाला आपण त्या मॉड्यूलचं चर्चा करणार आहेत. कमीत कमी तुम्हाला वर्षकाठी 15 ते 20 हजार रुपये महिना शाश्वत प्रकारे तुम्हाला या पशुसंवर्धनातून मिळून जाईल. नक्कीच. विनायक परब बोलतात विरारहून. हॅलो हॅलो. विनायकजी नमस्कार. नमस्कार सर. मला एक प्रश्न विचारायचा आहे की एकात्मिक शेती पद्धतीमध्ये पशुधनाचं महत्त्व सांगतात तर मग सरकारच्या काही योजना आहेत का? धन्यवाद. फार महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. एकात्मिक पद्धती शेतीमध्ये या ज्या काही पशुसंवर्धनाच्या योजना आहेत सरकारी काही योजना आहेत का त्या संदर्भात? खूप चांगला प्रश्न आहे की आपलं महाराष्ट्र शासन जे आहे ते दुष्काळाच्या अनुषंगानं किंवा रोजगाराच्या निर्मितीच्या अनुषंगानं आपल्याला शासन पातळीवर खूप साऱ्या योजना आपल्याकडे येतात. जसं केंद्र शासनाच्या काही योजना आहेत या पशुसंवर्धनाबद्दल तसेच महाराष्ट्र शासनाच्या पण अनेक योजना आहेत. जसं दुधाळ गट वाटप असेल किंवा शेळी मेंढी वाटप गट असेल त्याच्यामध्ये पुन्हा सर्वसाधारण गट, अनुसूचित किंवा आरक्षित गट अशा प्रकारे किंवा कुक्कुटपालनच्या 100 एक दिवसीय पिल्लं वाटप गट किंवा तलंगा पाळण्याच्या जे काही म्हणजे 50 कोंबड्या मोठ्या 100 कोंबड्या अशा तलंगा पाळण्याच्या वाटप योजना आहेत. त्यासोबतच नाबार्ड बँकेच्या मोठ्या लेवलला डेअरी वगैरे किंवा दुग्ध व्यवसाय करायचा असेल तर त्यांच्या देखील योजना आहेत. आपण पशुसंवर्धन विभाग किंवा केंद्र शासनाच्या त्या साईटवर पशुसंवर्धन गृह मंत्रालय साईटवर जर गेलं तर आपल्याला भरपूर योजना सापडतील आणि नाबार्डच्या देखील शाखेला जर गेलं तर आपल्याला त्या योजनेचा फायदा घेता येईल. जवळचं जे कृषी विज्ञान केंद्र आहे जालन्याचं तिथे देखील हे संपर्क साधू शकतात आणि या योजनांसंदर्भात माहिती करून घेऊ शकतात. आगे सर मला असं सांगा की आत्ता आपण योजनांबद्दल बोललात, जास्तीत जास्त आणि कमीत कमी किती अनुदान मिळू शकतं? अनुदान आता हा विषय त्या योजनेच्या याच्यावरती आहे. जर सर्वसाधारण गट असेल तर आपल्याला 25% अनुदान असतं आणि जर तो आरक्षित गट असेल, आरक्षणामध्ये येत असेल तर ते 33% गट असेल. याच्यापेक्षा काही योजना ह्या पुरस्कृत असतील म्हणजे शासन पुरस्कृत असतील किंवा नाबार्ड पुरस्कृत असतील तर आपल्याला 50% देखील अनुदान मिळू शकतं. ओके. कैलासराव, आपण एकात्मिक शेतीकडे जेव्हा वळलात तेव्हा कोणकोणत्या अडचणी तुमच्याकडे आल्या आणि त्याचा सामना तुम्ही नक्की कसा केलात? एकात्मिक पद्धतीनं शेती करायला लागल्यानंतर
परत मला कृषी विज्ञान केंद्राकडे हे मार्गदर्शन भेटलं. त्यांचं पुन्हा मला चांगलाच फायदा मिळालेला आहे. पुन्हा त्यांच्याकडून मी कर्ज घेण्यासाठी कर्ज न घ्यायची जरूरत पडली नाही मला. माझ्याकडून बराचसा फायदा मिळालेला होता. आणि नंतर मी एकात्मिक पद्धतीने शेती करायला लागल्यास नंतर मला बरेच लोकांचा मार्गदर्शन भेटलेलं आहे. पुन्हा KVKचे पण मार्गदर्शन भेटलेले आहे. त्याच्यात सामना करण्यासाठी म्हणजे शेळ्यांना संडास वगैरे काहीतरी लागली असेल तर आगे सरांचं पूर्ण मार्गदर्शन भेटलेलं आहे मला. बस एवढं. म्हणजे कृषी विज्ञान केंद्राच्या तज्ज्ञांचं मार्गदर्शन तुम्हाला लाभलेलं आहे. नितीन शेंडगे बोलतात बीडहून. हॅलो हॅलो हॅलो, नितीनजी नमस्कार. नमस्कार सर. आपल्या कार्यक्रमात स्वागत. नमस्कार सर. सर, एकात्मिक शेती पद्धतीमध्ये शेळी पालनाचं महत्व काय, हे प्रश्न आहे माझा. आगे सर काय सांगता येईल? खूप चांगला विषय आहे की एकात्मिक शेती पद्धतीमध्ये शेळी जर विषय बघितला तर हा सर्वात कमी भांडवल असणारा हा व्यवसाय आहे, लागणारा आहे. कारण का, शेळी हा आपल्याला एक पाट घेऊन देखील सुरू करता येतो आणि 2 शेळ्या घेऊन देखील सुरू करता येतो. शेळीमध्ये इतकं पोटेन्शियल आहे की 2 वर्षामध्ये ती शेळी जवळजवळ 25 ते 40 शेळ्यांचा फार्म ती तयार करू शकते. इतकी पोटेन्शियल या शेळीचं आहे. आणि म्हणून ही प्रोडक्शन ऑफ प्रुडिगॅलिटी जी आपली प्रॉपर्टी आहे ती ह्या शेळीमध्ये जास्त आहे. दुसरी बाजू, शेळीमध्ये जे तिला लागणाऱ्या गोष्टी आहेत त्या नैसर्गिकताही आणि शेतकऱ्याकडं कमी खर्चामध्ये उपलब्ध असतात. जसं तिचा चारा असेल, झाडपाला असेल आणि वाळलेला चारा असेल, हा सहज शेतकऱ्याकडं उपलब्ध असतो. म्हणून त्याला खर्च जो लागणार आहे तो अतिशय कमी आहे. मी तर सगळा पशुसंवर्धनामध्ये सगळ्यात सोपा आणि कमी खर्चाचा व्यवसाय तर शेळीपालन हा म्हणेल. आणि त्याच्यामध्ये सुरुवात करताना शेतकऱ्याला पैसे असतील तर 2 शेळ्या विकत घेऊन, 10 शेळ्या विकत घेऊन किंवा शासनाच्या एखाद्या योजनेचा फायदा घेऊन, किंवा पैसे नसतील तर मजूर करणारा देखील शेतकरी अर्धालीनं एखादी शेळी घेऊन हा व्यवसाय सुरू करू शकतो. इतका महत्त्वाचा व्यवसाय या पशुसंवर्धनमध्ये हा शेळीपालन आहे. शेतकरी बंधूंनो, एकात्मिक शेती पद्धतीमध्ये पशुसंवर्धन अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि असं पशुसंवर्धन करताना जेव्हा गोपालन करायचं असेल, त्याची सुरुवात करायची असेल तर ती नेमकी कशी करायची हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे एका छोट्याशा व्यावसायिक विश्रांतीनंतर. नमस्कार. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा कार्यक्रमात सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आजचा विषय आहे एकात्मिक शेती पद्धतीमध्ये पशुसंवर्धनाचं महत्त्व. आणि या विषयाच्या अनुषंगाने आपल्याला मार्गदर्शन करतात डॉक्टर हनुमंत आगे सर आणि कैलासराव शेजूळ सर. आगे सर, मला असं विचारायचं आहे की एकात्मिक शेती पद्धतीमध्ये पशुसंवर्धन अत्यंत महत्त्वाचं आहे आणि पशुसंवर्धनाच्या अनुषंगाने वेगवेगळे व्यवसाय करता येणं देखील शक्य आहे. अशा व्यवसायामध्ये गोपालन हा व्यवसाय अत्यंत महत्त्वाचा आहे. गोपालनाची सुरुवात एखाद्या शेतकऱ्याला करायची असेल, नेमकी सुरुवात कशी करायची? अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे सर, की आपण गोपालन करत असताना दुग्ध व्यवसाय किंवा दुग्ध व्यवसाय करून दुधाची डेअरी तयार करायची का त्याचे दुधाचे पदार्थ तयार करायचे, हा आधी ठरवून आपण त्याच्यामध्ये वाटचाल करावी. एक बाजू झाली आपल्या बाजारपेठेची, तर दुसरी बाजू झाली आपल्या पशुसंगोपनाची. मी बाजारपेठेविषयी तर आपल्याला भरपूर मार्केट उपलब्ध आहे याविषयी तर सांगायची गरज नाही, किंवा भरपूर बाजारामध्ये या पदार्थाला मागणी आहे. तुपापासून ते आईस्क्रीमपर्यंत आपल्याला हे पदार्थ बनवता येतात, त्या पदार्थाला खूप मागणी आहे. दुसरी बाजू जर आपण पशुसंगोपनामध्ये जर पाहिली तर आपल्याला या 4 ते 5 गोष्टीवरती आपल्याला विचार करणं गरजेचं आहे की आपण किती गायींचा व्यवसाय करावा, किती दूध उत्पादनाचा व्यवसाय करावा, नंबर 1. नंबर 2, आपल्याकडे जमीन किती आहे. म्हणजे एका गायीचा जर दुधाचा व्यवसाय करायचा असेल, दूध देणाऱ्या गायीचा, तर त्या गायीसाठी आपल्याला कमीत कमी 7 गुंठे चारा जमिनीवर लावला पाहिजे. त्यामध्ये 70% क्षेत्रावर एकदल चारा आणि 30% क्षेत्रावर द्विदल चारा. ही दुसरी बाजू झाली. तिसरी, त्या गायींच्या नियोजनासाठी लागणारा गोठा हा आपल्याला साधारण खर्चाचा जो ऊन, थंडी, वारा, पाऊस याच्यापासून आपल्या गायींचं संरक्षण करेल. चौथी महत्त्वाची गोष्ट की आपल्या गायींचं आरोग्य व्यवस्थापन. त्यासाठी मी एखादा पशुतज्ञ किंवा दवाखान्यात जाऊन तिचं लसीकरण केलं पाहिजे वेळोवेळी. तिच्या थोडं थांबवतो, आपण एक फोन घेऊयात. प्रभाकर खरवाडे बोलतात परभणीहून. हॅलो. हॅलो सर, नमस्कार. हां प्रभाकरजी नमस्कार. सर, जे एकात्मिक शेती पद्धत आहे त्याच पद्धतीवर मी एकात्मिक पशुपालन करतोय. एकात्मिक पशुपालन म्हणजे गोपालन, शेळीपालन आणि
कोंबडी पालन. बर तर माझ्यासाठी एवढं शेळी पालन, गोपालन आणि कोंबडी पालनासाठी माझ्याकडे 1.5 एकर जमीन घेतलेली आहे गावकरी बर जवळच. तर आता त्याच्यामध्ये गोपालनाचा चारा, शेळी पालनाचा चारा, कोंबड्याचं तर ह्या 2 वर्ष चलन. त्याच्यात ही संख्या किती ठेवू मी गायीची आणि शेळीची? एकात्मिक पद्धतीची शेती ते करतात आणि गोपालन, शेळीपालन आणि कुक्कुटपालन हे तिन्ही प्रकारचे व्यवसाय ते करतात. तर काय सांगता येईल त्यांना शेळ्यांची आणि गायींची संख्या किती ठेवायची? आपण शेवटी 1 हेक्टरचं जे मॉड्यूल आहे आपलं विद्यापीठानं एक रिकमेंड केलेलं ते पण आपण चर्चा करणार आहे. तर आपल्याकडं जे संख्या आहे, मी आताच बोललो, गायींसाठी आपल्याला कमीत कमी एका गायीसाठी चारा आपल्याला 7 गुंठ्याचा पाहिजे. ती जर आपल्याकडं म्हैस असेल तर 10 गुंठ्याचा पाहिजे. शेळ्या जर असतील तर किमान एका गुंठ्यासाठी एका शेळीचं चारा नियोजन बरं हे कंपल्सरी आपल्याला करावं लागणार आहे. आता कोंबड्यांचा विषय जर म्हटलं तर आपल्याला कोंबड्यांना चारा लागत नाही, परंतु हिरवळीचं जे काही चारा आपण जे काही देऊ, जसं पालेभाज्या आहेत त्या पण त्या कोंबड्यांना आवडतात, लसूण घास सारखा घास देखील कोंबड्यांना आवडतो. याच्यासाठी स्पेशल क्षेत्र द्यायची गरज नाही. बाजारामध्ये कुठंतरी आठवडी बाजारामध्ये भाजीपाला उरलेला आहे किंवा पालक भाजी आहेत असं आपण देऊन कोंबड्यांचं नियोजन करू शकतो. पण हे 25% आणि 70% आपल्याला तिला आहाराचं नियोजन हे धान्याचं देणं आहे. मग भरड धान्यापासून किंवा आपल्याला तिचं खाद्य हे व्यवस्थापन करणं. अशा प्रकारे जर आपण या कोंबड्यांचं व्यवस्थापन, शेळ्यांचं व्यवस्थापन आणि गोपालनचं संगोपन जर ह्या जमिनीच्या उपलब्धतेनुसार आणि चारा लागवडीनुसार जर केलं तर आपल्याला एकात्मिक शेती पद्धतीमध्ये पशुसंगोपनातून भरपूर पैसा मिळेल. नक्कीच. कैलाशराव, जेव्हा आपण पारंपरिक पद्धतीची शेती करायचात तेव्हा आपलं आर्थिक उत्पन्न फार कमी होतं. एकात्मिक शेतीकडे जेव्हा वळलात तेव्हा आर्थिक उत्पन्नाचा स्रोत देखील वाढला. नेमका कसा वाढला? हा बदल कसा होता? हा बदल मी सुरुवातीला 10 बकरी 1 बोकड घेतला आणि त्याच्यापासून सुरुवात केली. तर आता माझ्याकडे 50 बकरी झाली आहे. बरं. तर त्याच्यापासून 140 ते 150 पिल्लं तयार होतात. सरासरी 400 रुपये 4000 रुपये नगानं म्हणलं तर 6000 रुपये 6 लाख रुपये मिळतात. आणि नंतर रेशीम सुरू केले. रेशीममध्ये वर्षाकाठी मला 2-1 लाख रुपये मिळतात. पुन्हा ते कुक्कुटपालन आहे त्याच्यामध्ये 1 ते 1.5 लाख रुपये भेटतात. अशा पद्धतीने मी त्याचा उत्पन्नाचा सुरुवात केलेली होती. पण रेशीम उद्योग करताना काय अडचणी येतात का तुम्हाला? रेशीम उद्योग करताना अडचणीच काहीच नाही, फक्त त्याच्यामध्ये लक्ष ठेवणं, पुन्हा त्याच्यात रोगराई पाहणं, हे करणं, पुन्हा ब्लिचिंग पावडर हे ते मारणं. बाकीचं काही थोडं बहुत होतं त्याचं नुकसान, पण जास्त नुकसान होत नाही. आगे सर, एकात्मिक शेती पद्धतीमध्ये पशुसंवर्धन आणि त्या अनुषंगाने व्यवसाय, शेळीपालनाचा व्यवसाय करायचा असेल तर काय काळजी घ्यायची शेतकऱ्यांनी? पशुसंगोपनामध्ये मी सुरुवातीला बोललो की एकात्मिक पीक पद्धती करत असताना आपल्याला पीक उत्पादन, त्यासोबतच नैसर्गिक जैविकता, मातीची संवर्धन, जलसंवर्धन आणि कृषी वनीकरण म्हणजे झाडपाला लागवड हे आपल्या शेळीपालनमध्ये जे आपल्या मोकळ्या जमिनी आहेत, ओढा असेल, नाला असेल, त्याच्यावरती शेळ्या खाणारी जर वृक्षांची झाडी लावली, त्याचा झाडपाला तयार केला तर आपल्याला सोप्या पद्धतीनं 50% चाऱ्याचं नियोजन ह्या बांधावरती करता येतं. आणि त्यासोबतच जर आपल्याकडं 20 ते 25 शेळ्या असतील तर आपण 1 ते 1.5 एकर चारा हा एकदल आणि द्विदल 70% तसं 30% बोललो त्या प्रमाणात आपण जर चारा लागवड केली तर आपल्याला शेळीपालन हे 20 ते 25 शेळ्याचं सहज करता येतं आणि याच्यामधून आपल्याला चांगला अर्थार्जन मिळू शकतं. कैलाशराव, आपण कुक्कुटपालन देखील करता. हे कुक्कुटपालन करताना या कोंबड्यांची काळजी कशी घेता आपण? कुक्कुटपालन करताना कोंबड्याची स्वच्छता ठेवणे, पुन्हा त्यांची निगराणी, रोगराई हे करणं, व्यवस्थापन करणे, त्यांना खाद्याची व्यवस्था करणे, पुन्हा त्यांच्यावर लक्ष ठेवणे. पुन्हा 10 कोंबड्या जर अंड्यावर बसल्या असतील तर ते 1 कोंबडी मागं त्याला ठेवणे, हे उचलून ठेवणे, परत त्यांचे खाद्य खाली भुसा वगैरे हे टाकणं, त्यांचं असं व्यवस्थापन करावं. आगे सर, कुक्कुटपालन करायचं असेल शेतकऱ्यांनी तर काय काळजी घ्यायला हवी? कुक्कुटपालन करत असताना जसं कैलासराव हे सुधारित देशी जातीचं आणि गावरान कोंबड्याचं हे करतात, तसं आपल्याला जर सोप्या पद्धतीमध्ये गावरान किंवा सुधारित जातीचं कुक्कुटपालन करता आलं तर मी तर म्हणेल की 25 ते 50 कोंबड्या सुरुवातीला पाळाव्यात. आणि आपलं ध्येय ठेवावं की या कोंबड्याकडून आपल्याला वर्षातून 2 वेळा पिल्लं अंडी उभवायची आणि पिल्लं तयार करायची. थोडं थांबवतो, फोन घेऊयात आपण. एक संजय चढणे बोलतात बीडहून. हॅलो.
संजयजी नमस्कार. नमस्कार सर. आपला प्रश्न विचारा. हा सर, आगे सरांना प्रश्न विचारतोय सर, बीडवरनं संजय चन्ने. हं. सर, हे डोंगर परिसरातलं शेळी पालन आणि पाणथळ भागातलं शेळी पालन व्यवसाय ह्याच्यामध्ये मरण्याचं शेळ्यांचं प्रमाण थोडंसं इकडच्या परिसरातल्या तिकडच्या परिसरात शेळी जर गेल्यानंतर मरीचं प्रमाण जास्त राहतं. ह्याच्यामध्ये आपल्याला कुठल्या प्रकारच्या जातीचा निवड करण्याची थोडीशी मदत पाहिजे आपल्याला सर. धन्यवाद. आपला प्रश्न कळला. काय सांगता येईल सर? मर्तुकीचं प्रमाण यांचं जास्त आहे. तर शेळी पालनमध्ये जेव्हा आपण मर्तुकीला म्हणजे पिल्लांची मर्तूक होत असेल तर त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं आहे आपला लागवडीचा बोकड. हा आपल्या कळपामध्ये जेव्हा आपण शेळ्या घेतो तेव्हा ह्या बोकडांकडून लागवड करताना त्याच्या पोटी जन्मणारे म्हणजे त्याच्यापासून तयार होणारे जे पिल्लं आहेत ते तो लागवड त्या वडिलाकडून झाली नाही पाहिजे. म्हणजे आपण म्हणतो ना, बहिणीसोबत, मावस बहिणीसोबत, चुलत बहिणीसोबत आपण जसे विवाह टाळतो कारण त्यांचे रक्ताचे आजार तयार होतात, रक्तगटाचे आजार तयार झाले, ॲटो इम्युन डिसीजेस तयार होतात आणि अशा पिल्लांची वाढ होत नाही. त्यामुळे आपण सर्वात महत्त्वाची लक्ष्मण रेषा या शेळीपालनमध्ये की आपण शेळीपालनमध्ये हा बोकड 1.5 ते 2 वर्षाला नवीन बदलला पाहिजे. किंबहुना आपण जेव्हा पहिला बोकड घेतो तेव्हा तो त्याच कळपासोबत म्हणजे ज्या पहिल्यांदा शेळ्यांसोबत तो वापरलाय त्यांच्यासोबतच ती लाईन वापरावी. त्याच्या पोटी निर्माण होणारे जर शेळीपालनमध्ये पिल्लं लागवड होत गेले तर आपलं 2ऱ्या 3ऱ्या पिढीला आपल्या शेळीपालनमध्ये असे प्रॉब्लेम येतात आणि मर्तूक वाढते. त्यासाठी बोकडांचं व्यवस्थापन किंवा बोकड निवड हा एक गरजेचा आहे. त्यासोबतच पिल्लं मरत असतील तर पिल्लं जेव्हा गाभण राहतात किंवा पोटामध्ये पिल्लं वाढतात त्यावेळेस त्यांचं संगोपन वेगळं करावं. गाभण शेळ्याचं संगोपन वेगळं करत असताना आपण 4 महिन्यापर्यंत ओला चारा, हिरवा चारा एवढं साधारण नियोजन जरी केलं झाडपाला तरी सफिशियंट आहे. परंतु 5व्या महिन्यात जेव्हा शेळी येते तेव्हा तिला अवश्य 200 ग्रॅम खुराक हा दिलाच पाहिजे. आणि जेव्हा ती शेळी जन्म देणार आहे तेव्हा शेळीला दूध मात्र भरपूर त्या पोट भरेल एवढं पिल्लाला पाहिजे. दूध येत नसेल तर परत पशुतज्ञाच्या साह्यानं तिला दूध वाढीची औषधं देणं, खनिज मिश्रण औषधं देणं आणि शेळीला पोटाची सोय करणं म्हणजे दूध जास्त येईल. नंतर मालकाच्या हातावर जेव्हा दुधानंतर पिल्लू येतं म्हणजे चारा खायला लागतं तेव्हा मात्र आहार व्यवस्थापनावर परत आपल्याला लक्ष द्यावं लागतं. अशा पद्धतीने जर पिल्लांची वाढ केली तर नक्कीच पिल्लं मरणं सर, त्यांचा असा प्रश्न होता की डोंगर परिसरात केलं जाणारं शेळीपालन आणि पाणथळ जागी केलं जाणारं शेळीपालन यापैकी सुयोग्य पद्धत कोणती आहे? मी म्हणलो की आपण शेती ही निसर्गाकडून घेतलेली आहे. निसर्गामध्ये सगळे प्राणी आले, निसर्गामध्ये ही सगळी माती आली आणि तिथून आपण हे संगोपन किंवा पशुपालन घेतलेलं आहे. तर जेव्हा आपण शेळीचा विचार करतो पारंपरिक पद्धतीमध्ये जेव्हा शेळ्या फिरताना दिसतात तर 6 महिने या डोंगरावरती 6 महिने जेव्हा आपण आता जूनपासून जेव्हा हिरवा चारा उगायला लागेल तो डिसेंबर जानेवारीपर्यंत आपल्याला चाऱ्याला उपलब्धता असते डोंगर माथ्यावर. परंतु जानेवारी जसा येतो तसा वाळलेला चारा होऊन तो फेब्रुवारी नंतर संपून जातो. म्हणजे आहाराच्या अडचणी फेब्रुवारी नंतर येतात. अशामध्ये आपल्याला लहान पिल्लं पोटामध्ये वाढवणाऱ्या गाभण शेळ्या यांना मात्र पुढच्या सीझनमध्ये अडचण येते आणि मग आपल्याला कुठतरी धोका होतो. तर डोंगर माथ्यावर जर शेळीपालन करत असाल तर आपल्याला सोबत उन्हाळ्यामध्ये हिरवा चारा देणं किंवा मुरघासासारखा मुरघास देणं अशा प्रकारचं झाडपाला सर, नियोजन आपण करणं एक फोन गरजेचं घेऊयात. आहे. यशवंत तुळसे बोलतात नांदेडहून. हॅलो हॅलो. यशवंतजी नमस्कार. हा नमस्कार सर. आपला प्रश्न विचारा. सर, मला देशी कोंबड्याचा व्यवसाय करायचा. माझ्याकडे 2 एकर जमीन आहे हं. आणि मला देशी कोंबड्याचा व्यवसाय करायचा आहे. म्हणजे शेतामध्ये शेड वगैरे कसं करायचं याचं. हां, धन्यवाद. ते नांदेडहून बोलतात. त्यांच्याकडे 2 एकर जमीन आहे आणि देशी कोंबड्यांचा व्यवसाय त्यांना करायचा आहे. 2 एकर आपल्याला देशी कोंबड्या करत असताना तुम्ही 2 एकर शेतामध्ये 200 कोंबड्या आपल्याला 200 कोंबड्या म्हणले ना, तर आपल्याला 200 कोंबड्या 2 एकर शेतीमध्ये तर गरज नाही लागणार. त्याच्यासोबत तुम्ही दुसरे जोड व्यवसाय देखील या पशुसंगोपनाचे करावेत. 200 कोंबड्यासाठी तुम्हाला जेमतेम जवळजवळ 400 स्क्वेअर फूटची जागा लागेल. साधारण शेड निर्मिती करून त्याच्यामध्ये तुम्ही मोठ्या कोंबड्या वेगळ्या भागामध्ये, पिल्लं असणाऱ्या कोंबड्या वेगळ्या भागामध्ये, अंडी देणाऱ्या कोंबड्या वेगळ्या भागामध्ये अशा 3 विभागांनी करून आपण हे कोंबडी पालन सुरू करावं. आणि भविष्यामध्ये यांच्याकडून पिल्लं निर्मिती करण्यासाठी अंडी उबवण्यासाठी देखील या कोंबड्यामध्ये एक 100 स्क्वेअर फूटची जागा निर्माण करून त्याचा साधारण पद्धतीने आपण वापर केला तर आपल्याला पिल्लं देखील भविष्यात तयार करता येतील आणि आपला हा कोंबडी पालन व्यवसाय जसा मोठा होईल तसं मग तुम्ही त्यांना जागा देत राहणे हा अशा प्रकारे पुढे जाता येईल तुम्हाला. कैलासराव, आपण पारंपरिक पद्धतीच्या शेतीकडनं एकात्मिक पद्धतीच्या शेतीकडे वळलात आणि सुरुवात केलीत. आता भविष्यात
तुम्ही ह्या शेतीमध्ये कोणकोणते बदल करणार आहात? सुरुवातीला मी पारंपरिक शेती करत होतो. आता नंतर 1 एकर तुती बाग आहे. परत नंतर 2 एकर तुती बाग करणार. बरं. 50 शेळी माझ्याकडं, तर परत 100 शेळी पूर्ण करणार. तसेच आपलं याच्या कुक्कुटपालनची 200 कोंबडी आहे, तर 500 कोंबडी करणार. हा व्यवसाय मी वाढवणार आहे. याच्यापासून मला बराचसा फायदा होत आहे. आगे सर, एकात्मिक शेती पद्धतीचा विचार करताना कृषी विद्यापीठाचं मॉडेल आहे, ते मॉडेल नेमकं काय आहे? आता आपण एकात्मिक पद्धतीमध्ये राहुरी कृषी विद्यापीठानं आपल्याला एक हेक्टरचं मॉडेल दिलेलं आहे. आपल्या PPT वरती पण आपल्याला दाखवता येईल ते. तर या एक हे जे मॉडेल आहे ते पशुसंगोपन आधारित आहे की एकात्मिक पीक पद्धतीमध्ये पीक उत्पादन वेगवेगळे पीक आहेत. जसं एखादा शेतकरी कापूस, सोयाबीन, तूर अशा प्रकारचं जर उत्पादन घेत असेल तर 1 हेक्टरवरती त्याला जवळजवळ 40 गुंठे म्हणजे 1 एकरवरती हे पीक उत्पादन घ्यायचे. तसंच 20 गुंठ्यावरती त्याला फळबागेचं उत्पादन घ्यायचं आहे. फळामध्ये तो आंबा किंवा पेरू किंवा डाळिंब किंवा त्याच्यासोबत अजून म्हणजे मोसंबी असे फळं लावेल. अर्धा एकर म्हणजे 1 एकर पीक उत्पादन, अर्धा एकर फळबाग आणि त्याच्यासोबतच आपल्याला भाजीपाला आणि फुलशेती याची जोड देऊन पशुसंगोपनामध्ये गोपालन म्हणजे 10 गुंठ्यावरती आणि राहिलेल्या या. सर थोडं थांबवतो, आपण एक फोन घेऊयात. अजित साबळे बोलतात साताऱ्याहून. हॅलो. हा सर, अजित साबळे बोलतोय सातारावरून. हा, आपला प्रश्न विचारा. सर, मुरघासाबद्दल जरा माहिती पाहिजे होते. धन्यवाद. मुरघासाबद्दल त्यांना माहिती हवी आहे. मुरघास हा असं तंत्रज्ञान आहे की आपल्याला 12 महिने शेळ्यांना किंवा गायींना हिरवा चारा देणारं तंत्रज्ञान आहे. हा मुरघास आपल्याला मका, ज्वारी, बाजरी, नेपियर गवत हे एकदल चारे, तसेच त्याच्यामध्ये 50% मिक्स करून आपण द्विदल चारे देखील दशरथ, लसूण घास या चाऱ्यांची निवड करून आपण करू शकतो. फक्त चारा तयार करताना एकदल चारा पिके जर असतील आपल्या शेतामध्ये लावलेली तर ते शेतावरती 50% फुलोऱ्यात आली पाहिजेत. जर मका असेल तर तुरा तिला 50% आला पाहिजे. पेरणी केल्यानंतर 85 ते 90 दिवसाची मका झाली पाहिजे. दाण्यामध्ये जर बघितलं तर त्याच्यामध्ये दुधासारखा चीक आला पाहिजे. अशा अवस्थेमधून आपण जर त्याची कापणी केली आणि जर द्विदल पीक असेल तर फुलोऱ्यामध्ये हे 25% कमीत कमी शेत आलं पाहिजे किंवा चारा पीक आलं पाहिजे. ते आपण या कुट्टी करून आपल्याला बॅग असतील किंवा सायलोपीट नावाचं सिमेंटचे टँक असतील अशामध्ये आपण किंवा जमिनीमध्ये एक 5 बाय 5 10 फूट खोल अशा खोलीचे जर गड्डे केले तर आपल्याला चारा असा पॅकबंद हवाबंद ठेवून तो 45 ते 6 महिन्यानंतर रेडी होतो आणि असाच मुरघास आपण वर्षभर कधीही वापरू. आगे सर, आपल्याकडे वेळ फार कमी राहिलेला आहे. अगदी जाता जाता महाराष्ट्रातील तमाम शेतकऱ्यांना एकात्मिक शेती पद्धतीमध्ये पशुसंवर्धनाचं महत्त्व या संदर्भात अगदी थोडक्यात काय संदेश द्याल? मी प्रथमतः आषाढी एकादशी आणि बकरी ईद याच्या शुभेच्छा तमाम लोकांना देऊ इच्छितो. तसेच आपल्या या अल्पभूधारक आणि सामान्य शेतकऱ्यांना जे जास्तीत जास्त वर्ग खेड्यामध्ये आज रोजगार निर्मितीची अपेक्षा व्यक्त करतो किंवा काम नाही आहे अशांना शेतामध्ये काम आणि नोकरीसारखा पैसा या पशुसंवर्धनामधून तसेच एकात्मिक शेती पद्धतीच्या या 1 हेक्टरच्या मॉड्यूलमधून आपल्याला करता येईल आणि रोजगार निर्मिती करून अर्थार्जन करता. नक्की. थोडक्यात आपल्याला असं म्हणता येईल की एकात्मिक शेती पद्धतीमुळे आपण पशुसंवर्धन करू शकतो आणि मत्स्यपालन असेल, कुक्कुटपालन असेल, शेळीपालन असेल किंवा गोपालन असेल हे करताना जैवविविधता टिकून ठेवता येणं शक्य आहे आणि त्यातून आर्थिक नियोजन देखील शक्य आहे. आगे सर, आपण आणि कैलासराव आपण या कार्यक्रमात सहभागी झालात. या विषयाच्या अनुषंगाने सविस्तर असं मार्गदर्शन केलं त्याबद्दल सह्याद्री वाहिनीतर्फे मी आपले मनपूर्वक आभार मानतो. धन्यवाद.